नाही मी चंद्रकांत दादांना भेटण्यासाठी गेलो होतो. माझे कॉलेजेस सिनियर कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यांच्यामध्ये काही प्रश्न असतात. त्याकरता साधारण काही प्राचार्यांचे प्रश्न असतात. या बाबतीतली काही चर्चा मला त्यांच्याबरोबर करायची होती, म्हणून मी गेलो होतो. काय नेमके ते प्रश्न होते जनसामान्यांचे होते आणि त्याचमुळे जनसामान्याचे शेवटी कॉलेजेसचे प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांशी असतात आणि विद्यार्थी म्हणजे जनसामान्याशीच निगडीत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही राजकारण असण्याचं काही कारण नाही आणि चंद्रकांत दादा त्यात कधी राजकारण करत नाही. दुसरीकडे जेव्हा दोन नेते एकत्र येतात नक्कीच राजकीय गप्पा या देखील नाही, पाहायला मिळतात. काँग्रेसमध्ये सध्या आपण पाहतोय की दोन गट आहेत किंवा नाराजीचं वातावरण आम्हाला पाहायला मिळत आहे. यातनं काही गोष्टी घडामोडी काँग्रेसमध्ये कोणतं नाराज, कुठंच नाराजीचं वातावरण नाही. आम्ही आम्ही काम करत चाललेलो आहोत. मोदींनी केलेल्या आव्हानानंतर एक गोष्ट आहे की असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलं या बाबतीत तर अगोदरच माननीय राहुलजींनी सांगितलेलं होतं की हे संकट येऊ शकते, परंतु त्या केवळ निवडणुका चालू आहेत, धुमाकूळ केला निवडणुकीचा, खर्चाचा धुमाकूळ केला, इंधनं प्रचंड वापरलं, आता काटकसर सांगतायत. हे काही बरोबर नाही. काटकसर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. असाच एक प्रसंग त्या तत्कालीन अर्थमंत्र्यांवर आला होता. मधु दंडवते ज्यावेळेस होते त्यांनी कशा पद्धतीनं मांडणी केली होती. मुद्दाम या केंद्र सरकारनं पाहिलं पाहिजे. का असतं संकट येतं, पण ती मांडणी कशी स्वतःपासून सुरुवात करावी लागते. दुर्दैवानं ते दिसत नाही. तर राज ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे, त्यामध्ये असं त्यांनी उल्लेख केलेला आहे की जे आव्हान मोदींनी केलं, पण जे गाड्या घेऊन ताफा घेऊन फिरतात, स्वतः पंतप्रधान देखील फिरतात, गुलाल उधळतात, त्याकडे तुम्ही कसं बघता? पंतप्रधान महोदय तर फिरतात तर ते ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा आमचा नगरसेवक सुद्धा भाजपचे ताफा फिरतोय. त्यांचे सुद्धा ताफे पुढे कार्यकर्त्यांचे सुद्धा ताफे फिरत आहेत त्यांचे. तिथं कुठेही काटकसर दिसत नाही. उधळपट्टी चाललेली दिसते. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली पाहिजे. केंद्र सरकारने स्वतःपासून केली पाहिजे आणि ती इतरांना मार्गदर्शक ठरू शकते. यांनी अगोदर उधळपट्टी केलेली आहे आणि नंतर आता सर्वांना उधळपट्टी करू नका असं सांगतायत, काटकसर करा सांगतायत. पश्चिम बंगालची निवडणूक झाली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या वेळी जे SIR मध्ये निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी होते मनोज कुमार अग्रवाल, निवडणूक झाल्यानंतर काल त्यांना मुख्य सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रामुख्यानं मुद्दा जो होता SIRचा त्या ठिकाणी मुद्दा होता आणि त्यांनाच आता मुख्य सचिव म्हणून जबाबदारी देण्यात. आपलं 2014 पासून पाहतो आहोत की ज्या पद्धतीनं त्या स्वायत्त संस्था आहेत, दुर्दैवानं त्या स्वायत्त राहिलेल्या नाहीत. तिच्यावर अंकुश आहे किंवा त्या आता सत्तेच्या गुलाम झालेल्या आहेत हे आपल्याला पाहावंच मिळतंय. आणि मग ज्याने त्यांच्या मनाप्रमाणे काम केलं त्याला काही ना काही पदं देण्याची ती पद्धत आहे. उघड करतायत. तर आता हे जनतेनं समजून घेतलं पाहिजे की आपली लोकशाही चालली कुठे. हिंदी में सर कि जिस तरह से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ये कहा हुआ है कि आप सबको सोना नहीं खरीदना है, आप विदेश का दौरा ना करें, मिडिल क्लास को खास करके आप खाने का तेल कम से कम इस्तेमाल करें, पेट्रोल डीजल की बचत करें, इतने सारे सूत्र दे दिए हैं. विपक्ष से किस तरह से देखेगा? महाराष्ट्र में स्थिति देख रहे हैं आप? स्थिति आती है, संकट आता है, देश पर आता है, लेकिन इस बचत का शुरुआत जो है वो खुद से करनी चाहिए. सम्माननीय मधु दंडवते जी जब अर्थमंत्री थे तब उनका जो बयान है वो आप सुनना चाहिए. उन्होंने खुद से शुरुआत की थी. अभी ये तो खुलेआम घूमते हैं, ताफा चलता है और दूसरों को बोलते हैं कि बचत करो. तो महाराष्ट्र में क्या वो स्थिति देख रहे हैं कि खासकर प्रधानमंत्री, खासकर राहुल गांधी को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी कल ये बयान दिया था दिल्ली में कि रिजेक्टेड और डिजेक्टेड हैं देश की पॉलिटिक्स में राहुल गांधी. वो कुछ भी बोलेंगे. राहुल गांधी है और हमारी ये लोकशाही बचाने के लिए पूरी कोशिश वो कर रहे हैं. हमारी डेमोक्रेसी बचाने के लिए कोशिश कर रहे हैं. हमारी राज्य घटना जो है कॉन्स्टिट्यूशन बचाने के लिए पूरी कोशिश वो कर रहे हैं. इसके तो हिस्ट्री नोंद लेने वाली है. क्या आपको लगता है प्रधानमंत्री ने जो कुछ करने के लिए कहा है वो जमीनी स्तर पर वो इम्प्लीमेंट हो सकेगा? लोग सोना नहीं खरीदेंगे, लोग खाने का तेल कम से कम नहीं वो कभी भी जो बचत का वो बात करते हैं तो वो खुद से शुरू करेंगे तो लोग कुछ करेंगे. ये तो पहले ही राहुल जी ने बताया था कि ये संकट आने वाला है, तब तो कुछ उन्होंने बचत की नहीं. अभी वो बचत के बोल रहे हैं. साहेब, विधान परिषदेच्या निवडणुका या देखील तोंडावर आहे. 17 जागांसाठी त्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेसकडनं चिमणमध्ये आपलं देखील नाव असण्याची शक्यता आहे, कारण आपण देखील एक सिनियर लीडर आहात आणि सध्या सभागृहात आपल्यासारख्याची देखील गरज आहे. नाही ठीक आहे.
विधान परिषदेच्या येत आहेत जागा, त्यावेळेस काय निर्णय होईल. काही जागा निश्चितपणे काँग्रेसला मिळणारच आहेत आणि त्यामध्ये जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तो आम्हाला मान्य राहणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसतील. काहीच मतभेद नसणारे, आम्ही एकत्र बसू, मार्ग काढू. सर, कॉर्पोरेट जिहाद में निदा खान को लेकर, निदा खान जो कॉर्पोरेट जिहाद टीसीएस का चल रहा है, जिस पर चर्चा चल रही है, निदा खान पर क्या क्या है, जो मतीन पटेल है मैम के, उन्होंने उसको आश्रय दिया, इसलिए उन पर भी कार्रवाई होने वाली, उनके घर को नोटिस औरंगाबाद महानगर पालिका, संभाजीनगर महापालिका ने दे रखी है. क्या इस तरह की कार्रवाई नगर सेवक पर करना, नगर सेवक पदरत करके एक देखो कि ये हमारी डेमोक्रेसी है, यहाँ जो कानून चलना चाहिए ना, सबके साथ समान होना चाहिए. उसको जो जब कोई भी गलती होगी, किसी से भी कोई क्राइम होगा या होगा, तो सबको साथ समान, वहाँ कोई धर्म का या जाति का सवाल नहीं आना चाहिए. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.